नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलचं जे आहे ते आता नवीन पोर्टल आलेलं आहे. mahadbt2.maharashtra.gov.in असं एक पोर्टल आलेलं आहे. आता या पोर्टलमध्ये सर्व ज्या आपण प्रथम जे योजना उचलत होतो त्याच योजना आता या पोर्टलच्या माध्यमातून उचलायच्या आहे. परंतु यासाठी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला जे आहे ते MahaID असणं गरजेचं आहे. आता MahaID काढण्यासाठी तुम्ही mahasaarathi.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन MahaID काढून घेऊ शकता. तुम्हाला MahaID काढल्यानंतर तुम्ही या पोर्टलचा वापर करू शकता. या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी नागरिक लॉगिन असं ऑप्शन आहे. आता हे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार आणि MahaID 2 ऑप्शन आहेत. पण काही दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी एकच ऑप्शन राहणार आहे MahaID. आता याचा उपयोग तुम्ही कशासाठी घेऊ शकता? मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे जे आहे ते MahaID काढणे बंधनकारक आहे. त्याचसोबत महाविद्यालयीन विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काढणं गरजेचं आहे. त्याचसोबत शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे जे काही MahaID आहे ते काढणं गरजेचं आहे. त्याचसोबत निवृत्ती वेतनधारक, त्यासोबत दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा आणि इतर बऱ्याचशा 11 योजना आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सर्व जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जेवढ्या योजना आहेत, ज्या महाडीबीटी पोर्टल मार्फत राबवल्या जात असतात, त्यासाठी MahaID काढणे बंधनकारक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता, आता आपल्याला MahaID काढायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे अधिक वाचा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पर्यायाला क्लिक करू शकता. आधार नंबर टाकून OTP टाकू शकता. आता MahaIDचे संपूर्ण फायदे काय आहेत, हे या ठिकाणी या वेबसाईटवरती पूर्ण काही माहिती दिलेली आहे. आता या ठिकाणी पाहू शकता 93 प्लस योजना ज्या आहेत ते महाडीबीटीच्या तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून या MahaIDच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. त्याचसोबत आपले सरकारच्या ज्या काही 1077 प्लस सेवा आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलच्या माध्यमातून म्हणजेच की या MahaIDच्या मार्फत तुम्ही MahaID काढल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता 8,65,415 MahaID ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी, सर्व ज्या काही आहे ते एवढ्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला, यांनी कार्ड मिळवलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर कार्ड बनवायचं असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कार्ड कशा पद्धतीने बनवायचं आहे व या कार्डचा काय उपयोग राहणार आहे, या कार्डचा उपयोग कशा पद्धतीने तुम्हाला घेता येईल आणि महाडीबीटी पोर्टलवरती तुम्हाला त्या कार्डच्या माध्यमातून कशा पद्धतीने नोंदणी करता येईल व महाडीबीटीच्या ज्या काही 93 योजना आहेत त्या कशाच पद्धतीने लाभ घेता येईल, यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत. असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते. धन्यवाद मित्रांनो.